Welcome to all dear student. I am Chavan YV. I am going to teach you the physics. Physics is the branch of science in which we deals with the study of matter. फिजिक्सच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. फिजिक्सचं इंट्रोडक्शन पार्ट आता काही शिक्षकांनी तुम्हाला पाठवलंच आहे, तुम्ही पाहिलेलंच आहे. तर आज आपल्याला त्यातला काही भाग जो आहे जसं की मेकॅनिक्स है ना, त्याचं इंट्रोडक्शन पार्ट आपल्याला पाहायचं आहे. फिजिक्सचे वेगवेगळे जर ब्रँचचा विचार केला, वेगवेगळ्या सेक्शनचा विचार केला आपण, तर त्यातला महत्त्वाचा जो सेक्शन आहे तो म्हणजे मेकॅनिक्स. मग आज आपल्याला या मेकॅनिक्स म्हणजे काय किंवा आता अजून कुठले कुठले सेक्शन आहेत. मेकॅनिक्स आहे, त्याच्यानंतर हीट अँड थर्मोडायनामिक असं एक सेक्शन आहे, साऊंड सेक्शन आहे. म्हणजे त्याला आपण फिजिक्सच्या वेगवेगळ्या ब्रँचेस असं म्हणतो. त्याच्यानंतर पेपर सेकंडचा विचार केला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, त्यानंतर त्यामध्ये सेमीकंडक्टर, त्यानंतर ॲटॉमिक न्यूक्लिअर स्ट्रक्चर, तो भाग जो आहे किंवा मॉडर्न फिजिक्स हा भाग पेपर सेकंडमध्ये सेमीकंडक्टर असेल. आता या ठिकाणी या सर्व याच्यामध्ये मी तुम्हाला जो भाग शिकवणार तो पेपर फर्स्ट म्हणजे याच्यामध्ये मेकॅनिक्स किंवा साऊंड आहे, त्याच्यामध्ये हीट अँड थर्मोडायनामिक हा भाग आपण पाहणार आहोत. मग त्याच्यातला जवळपास 70% भाग जो आहे आपल्या पूर्ण फिजिक्स फर्स्टमधला तो मेकॅनिक्सवरती आहे. मेकॅनिक्स म्हणजे नेमकं काय? Mechanics is the branch of physics in which we deals with the study of motion and their causes. म्हणजे आपण मोशनचा अभ्यास करतोय आणि त्याच्या कारणांचा पण अभ्यास करतोय, ती ब्रँच. मग मोशन किती प्रकारचे आहे पूर्ण आपल्या 11वी आणि 12वीच्या सिलेबसमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे मोशन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर त्या भागात एक आहे लिनियर मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन. वेगवेगळ्या बोर्डामध्ये म्हणजे समजा CBSE बोर्ड असेल किंवा दुसरा कुठला बोर्ड वेगळा असेल, याला फक्त एक वेगळी नावं आहे. तशी फक्त मोशन तीच आहे, फक्त नावं त्याला 1 डायमेन्शनल मोशन, 2 डायमेन्शनल मोशन, 3 डायमेन्शनल मोशन असं म्हणलेलं. आपण फक्त मोशन किती प्रकारचे शिकायचे ते पाहूयात आपण. ठीक आहे. लिनियर मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन, की ज्याला आपण ट्रान्सलेशनल मोशन असं पण म्हणतो. ट्रान्सलेशनल मोशन, एका सरळ रेषेतली मोशन. ओके. त्यानंतर सेकंड जी मोशन आहे ती सर्क्युलर मोशन. म्हणजे एका परिघावरनं एखादी वस्तू जर फिरत असेल वर्तुळाच्या परिघावरनं, मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड द सर्क्युलर मोशन. त्याच्यामध्येच एक दुसरा भाग येतो तो म्हणजे रोटेशनल मोशन. त्याला याच्यामध्येच अँड म्हणतो आपण, रोटेशनल मोशन. या दोघांचा मिळून एक चॅप्टर तयार झालेला आहे, त्याला रोटेशनल डायनॅमिक्स असं म्हणतो आपण. सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल मोशन. आता सर दोघांमध्ये फरक काय? सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन फरक काय? एखादी वस्तू जसं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, म्हणजे पृथ्वीची सूर्याभोवतीची मोशन कशी आहे? सर्क्युलर मोशन, अप्रॉक्सिमेटली सर्क्युलर मोशन आहे. पण पृथ्वी स्वतःभोवती फिरते, ही रोटेशनल मोशन आहे. म्हणजे वस्तू ती स्वतः एका ऍक्सिस भोवती जर फिरत असेल, जसं की अर्थ रोटेट अबाउट इट्स ओन ऍक्सिस विच टेक 24 hours टू कम्प्लीट 1 रोटेशन. ही जी मोशन आहे ती कुठली आहे? रोटेशनल मोशन. बट द अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन इज द सर्क्युलर मोशन. ही एक मोशन आपल्याला स्टडी करायची. त्यानंतर अजून एक मोशन आहे, त्याला आपण प्रोजेक्टाईल मोशन असं म्हणतो. प्रोजेक्टाईल मोशन. एखादी वस्तू अशी उंच सोडून दिली आपण, अशी उंच जाते आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे परत खाली येते. दगड फेकला तुम्ही वरती, थोडासा उंच जातो आणि परत खाली येतो, ती प्रोजेक्टाईल मोशन आहे. त्याही मोशनचा आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. त्यानंतर 4 नंबर
या ठिकाणी सिंपल हार्मोनिक मोशन किंवा त्याला आपण ऑसिलेटरी मोशन म्हणतो. ऑसिलेटरी मोशन म्हणजे मोशन ऑफ द ऑब्जेक्ट टू अँड फ्रो मोशन, अप अँड डाऊन मोशन. जसं की या ठिकाणी निडल, मोशन ऑफ द निडल ऑफ द सोइंग मशीन विच मूव्स टू अप अँड डाऊन आहे ना, ती मोशन कशी आहे तर ऑसिलेटरी मोशन आहे, व्हायब्रेटरी मोशन आहे. त्याही मोशनचं आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये काय करायचं आहे, पूर्ण फिजिक्समध्ये स्टडी करायचं आहे. तर याच्यापेक्षा वेगळी मोशन आपल्याला काही स्टडी करायची नाही. एवढाच भाग आहे मेकॅनिक्समध्ये की जो भाग आपल्याला स्टडी करायचा. किती वेगळ्या प्रकारचे मोशन झाले? 4. लिनियर मोशन, प्रोजेक्टाइल मोशन, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन आणि ऑसिलेटरी मोशन. या सर्व मोशन स्टडी करण्यासाठी मेकॅनिक्स मधला बेसिक कन्सेप्ट जी आहे ते आपल्याला माहित पाहिजे. मग मेकॅनिक्स मध्ये जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते आज आपण पाहणार आहोत. त्यातला काही भाग जो तुम्हाला 9वी मध्ये झालेला आहे, 9th स्टँडर्ड मध्ये झालेला आहे, बोर्ड आपल्या स्टेट बोर्डच्या, ठीक आहे. आणि जर CBSEचा विचार केला तर तो 8th मध्ये झालेला आहे. तर तो भाग म्हणजे अगदी सुरुवातीला तो भाग होईल. तो भाग सुरू करण्याच्या आधी काही फरक पाहूयात आपण. सुरुवातीला आपल्याला हे माहित पाहिजे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. मास अँड वेट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट? मास इज द क्वांटिटी ऑफ मॅटर, है ना. एखाद्या वस्तूमध्ये किती पार्टिकल्स आहेत ना, क्वांटिटी ऑफ मॅटर, त्याला आपण मास म्हणतो. क्वांटिटी. वेट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणजे एक प्रकारचं गुरुत्वीय बल आहे. ही क्वांटिटी आहे, क्वांटिटी ऑफ मॅटर आहे, ठीक आहे. त्याला आपण क्वांटिटी ऑफ मॅटर. अगदी साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत की ज्या समजून घ्यायच्यात आपल्याला. मासचं एकक SI युनिट किलोग्रॅम आहे, माहिती आहे आपल्याला किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, हे पण माहिती आहे आपल्याला. पण वेटचं एकक किलोग्रॅम नाही. वेट इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सो इट्स SI युनिट इज अ न्यूटन. फोर्स SI युनिट काय असतं? न्यूटन. याचा अर्थ वजन हे न्यूटन मध्येच पाहिजे, किलोग्रॅम मध्ये नाही. आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण वजनाला किलोग्रॅम म्हणतो आपण, की जे चुकीचं आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी समजा माझं वजन जे आहे ते 80 किलोग्रॅम आहे, माझं दर असं जर म्हणलं तर चुकीचं आहे. तर ते लिहिताना कसं लिहिणार मी? माझं वजन किती आहे? 80 किलोग्रॅम, फोर्स एवढा आहे असं म्हणू शकतो, पण किलोग्रॅम नाही म्हणू शकतो, कारण किलोग्रॅम हे एकक कुणाचं आहे? मासचं. किलोग्रॅम वेट असं पण म्हणू शकतो, म्हणजे त्याला एकक असं लिहिण्याची पद्धत आहे. पण ती न्यूटनमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर पृथ्वीचा जी जो आहे की जो 9.8 गृहीत धरतो आपण जवळपास, है ना, त्याला आपण नियरली इक्वल टू 10 जर गृहीत धरलं तर माय वेट इज किती होईल? 10 into 800, म्हणजे 10 into 80, 800 होईल. म्हणजेच हे जर न्यूटनमध्ये कन्वर्ट केलं तर ते किती होईल? 800 न्यूटन. म्हणजे माझं वाक्य करेक्ट काय पाहिजे? माझं वजन 80 किलोग्रॅम आहे, हे चुकीचे. माझं वजन 80 किलोग्रॅम वेट आहे, बरोबर आहे. 80 किलोग्रॅम फोर्स आहे, हे पण बरोबर आहे. अजून काय बरोबर आहे? माझं वजन 800 न्यूटन आहे, हे अगदी करेक्ट आहे. हे अगदी काय आहे? करेक्ट आहे. ओके, हा एक फरक. मास रिमेन्स कॉन्स्टंट ॲट एव्हरीवेअर. कुठेही गेला तुम्ही तरी मास कॉन्स्टंट राहतो, कारण बिकॉज इट इज क्वांटिटी ऑफ मॅटर. बट वेट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, that is the mg. As the value of g goes on changes, weight also changes. चंद्रावरती माझं या ठिकाणी वजन आहे समजा 600 न्यूटन. किती आहे? 600 न्यूटन. कमी करतो 20 किलोग्रॅमनी 600 न्यूटन आहे. तर चंद्रावरती किती भरेल? 6 पटीने कमी होईल, कारण तिथला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पृथ्वीपेक्षा 6 पटीने कमी आहे जी ची व्हॅल्यू. याचा अर्थ इथं जर माझं वजन 600 न्यूटन एवढं असेल तर चंद्रावरती ते फक्त 100 न्यूटनच भरेल, ठीक आहे, 100 न्यूटनच भरेल. याचा अर्थ जी ची व्हॅल्यू चेंज झाली की वजन म्हणजे वेट हे चेंज होतं. ओके, याच्यानंतर ही स्केलर क्वांटिटी आहे ज्याला फक्त मॅग्निट्यूड आहे, स्केलर क्वांटिटी, तर ही वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, अजून बरंच काही सांगतात.
आता आपण एखाद्या बॅलन्सवरती उभा राहिलो आणि त्याने दाखवला जो जो बॅलन्स आहे, डिजिट आहे किंवा तो त्याचा जो काही पॉईंट आहे ना, तो दाखवला 80. काय दाखवलं? 80. याचा अर्थ तो काय मोजतोय? मास मोजतोय का वेट मोजतोय? दाखवताना काय दाखवतो? मास. पण आपण काय मोजताना म्हणजे एकक 80 असं दाखवतो ना, 80 किलोग्रॅम असं दाखवत असतो. याचा अर्थ काय? त्याला किलोग्रॅम म्हणणं हे चुकीचं आहे वजनाला. ते किलोग्रॅम फोर्स म्हणा, किलोग्रॅम वेट म्हणा चालेल, न्यूटन म्हणा चालेल, डाईन म्हणा चालेल, पण फक्त किलोग्रॅम म्हणणं चुकीचं आहे. कारण किलोग्रॅम हे एकक कुणाचं आहे? मास आहे. तुम्ही तुमचं वजन मोजताय, याचा अर्थ तो बॅलन्स जो आहे तो बॅलन्स काय मोजतोय? मोजताना वेटच मोजतोय. काय मोजतोय? वेटच. पण दाखवताना काय दाखवतोय? मास. ओके. त्याला जर तुम्हाला खरंच SI युनिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 9.8, पृथ्वीवरचा 9.8 ने त्याला मल्टिप्लाय करतात. ठीक आहे. तर अशा म्हणजे या ठिकाणी हा फरक लक्षात ठेवा, मास आणि वेट मधला. अगदी साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत. ठीक आहे. दुसरा हा फरक लक्षात ठेवायचा आहे, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. आता हा भाग झालेला आहे, मी फक्त रिवाइज करतोय. झालेलं आहे, फक्त रिवाइज करतो. माझ्याकडे दोन समजा गावं आहेत. एक A गाव आहे, दुसरं B गाव आहे. ह्या दोन गावात जाण्यासाठी रस्ता नाहीये, मध्ये डोंगर आहे, रस्ता असा आहे. ओके. मग याच्यामध्ये या ठिकाणी माझ्याकडे एक मोठी गाडी आहे, गाडीने जाणार या गावावरून त्या गावाला जाणार. मी असं जर ट्रॅव्हल केलं डिस्टन्स तर ते जवळपास किती किलोमीटर आहे? जास्त 30 किलोमीटर आहे. आणि डायरेक्ट दोन गावामधलं जर मी अंतर मोजलं तर ते किती आहे? 20 किलोमीटर आहे. 10 किलोमीटरचा फरक पडतो. ठीक आहे. पहा, लक्ष देऊ नये का? डिस्टन्स काय आहे? ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट or any vehicle. It means the distance traveled by the car which moves from A to B, from village A to the village B, then the distance is 30 kilometer. But at the same time, what is the displacement of that vehicle? Magnitude of displacement is the 20 kilometer. म्हणजे दोघांमध्ये फरक पहा कसा आहे. या ठिकाणी रस्ता असाच आहे ना, असा नाही रस्ता, पण शॉर्टेस्ट डिस्टन्स. ह्या काय? ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल. डिस्प्लेसमेंट इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड द फायनल पोझिशन. हा दोघांमधला महत्वाचा फरक. अजून काय फरक आहे? डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी अँड डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. और व्हेन द बोथ हॅज द सेम मॅग्निट्यूड. असं जर प्रश्न विचारला, दोघांच्या किमती सारख्या कधी होतील? If there is no any change in the direction of motion, then the magnitude of distance and displacement are same. याचा अर्थ गाडी आपली निघाली A पासून आणि कुठेही त्याची डायरेक्शन न चेंज होता ती अशी सरळ गेली, A पासून B कडे सरळ गेली. अशा वेळेला डिस्टन्सची किंमत आणि डिस्प्लेसमेंटची किंमत कशी असेल? सेम. बट ॲज देर इज अ चेंज इन डायरेक्शन ऑफ मोशन, इकडे गेली है ना, as there is a change in direction of motion, the magnitude of distance is always greater than the magnitude of displacement. Okay. आता डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस तुम्ही सांगता त्यावेळेला ती पर्टिक्युलर दिशा पण सांगायला लागते. तर ही पूर्व दिशा आहे. ठीक आहे. तर त्या व्हेकलचं डिस्प्लेसमेंट त्या वेळेमध्ये जे काय असेल तर त्या वेळेमध्ये या दिशेमध्ये, पूर्व दिशेमध्ये, ईस्ट दिशेमध्ये या ठिकाणी किती झालेलं आहे? 20 किलोमीटर झालेलं आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट सांगत असताना किंमत आणि दिशा या दोन्ही गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात. तर हा फरक, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. डिस्टन्स इज ऍक्च्युअल द पाथ ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट, बट द डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड द फायनल पोझिशन. Displacement is a vector quantity, it is a scalar quantity. When both has the same magnitude, when there is no change in the direction of motion. Okay, both has the same meter. याचा युनिट काय? याचं पण मीटर आहे, याचं पण मीटर आहे. पण सहसा आपण मीटर वापरत नाही, किलोमीटर वापरतो. ओके. तर 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1000 मीटर. हे लक्षात ठेवूयात आपण, त्याचाही उपयोग होईल आपल्याला.
आता डिस्टन्स डिस्प्लेसमेंट नंतर पुढचा जो फरक आहे तो पाहूया, स्पीड आणि वेलॉसिटी. स्पीड आणि वेलॉसिटी. स्पीड आणि वेलॉसिटी. Speed is the distance upon time. What is that? Speed is the distance upon time. And velocity is the displacement upon time. Velocity is a vector quantity. Why it is a vector quantity? Because displacement is a vector quantity. Because displacement is a vector quantity. Speed is a scalar quantity. Why it is scalar quantity? Because distance is a scalar quantity. Okay. चाल मराठीमध्ये याला वेग असं म्हणतो. ओके, दोघांचं एकक सेमच आहे, फक्त फरक कुठे आहे तर स्पीड आणि वेलॉसिटी मध्ये फरक स्केलर आणि वेक्टर. इथं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आहे. ओके, व्हेनेवर देयर इज अ चेंज इन द डायरेक्शन ऑफ मोशन, परत एकदा तेच वाक्य वापरतो. व्हेनेवर देयर इज अ चेंज इन डायरेक्शन ऑफ मोशन, स्पीड इज ग्रेटर दॅन वेलॉसिटी. ओके, व्हेन देयर इज इफ देयर इज अ linear motion, if there is no any change in the direction of motion, then the magnitude of speed and velocity are same. Magnitude of speed and velocity are same because magnitude of distance and displacement are same. Okay, म्हणजे डायरेक्शन ऑफ मोशन जर बदलत असेल तर डिस्टन्स इज ऑलवेज, magnitude of distance is always greater than the magnitude of displacement. When there is no any change in direction of motion, when then the magnitude of distance and displacement are same. हा झालेला भाग आहे, फक्त रिवाइज करतो. याचं एकक काय? मीटर पर सेकंड. याचं एकक काय? मीटर पर सेकंड. दोघांचं एकक कसं आहे? सेम, स्केलर वेक्टर. ओके, आपण हे एकक नाही वापरत. आपण कुठलं एकक वापरतो? आपल्या गाडीला जो स्पीडोमीटर आहे ना, स्पीडोमीटर, नॉट अ व्हेलॉसिटी मीटर. स्पीडोमीटर म्हणजे तो इन्स्टंटेनियस स्पीड दाखवतो, गाडीचा तात्काळ त्या ठिकाणचा स्पीड दाखवतो. तो स्पीडोमीटर कशामध्ये दाखवतो? किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवरने चाललेली. याचा अर्थ हे किलोमीटर पर आवर याचं कन्व्हर्जन तुम्हाला SI युनिट मध्ये करणं गरजेचं आहे किंवा करण्याची गरज पडते खूप वेळेला. ठीक आहे, तर ते मीटर पर सेकंड करताना किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आत्ता पाहिलं, 1 तास म्हणजे 3600 सेकंद है ना, म्हणजे 1000 भागिले 3600 त्याला कन्व्हर्ट करता येऊ शकतं आपल्याला. ओके, तर ह्या दोघांमधला हा फरक असा लक्षात ठेवत आपण. याच्यानंतर पुढे जाऊया. मोशन स्टडी करण्यासाठी या गोष्टी फार गरजेच्या आहेत. आता आपण पाहूयात ऍक्सलरेशन म्हणजे काय. ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन इज अ चेंज इन वेलॉसिटी, नॉट अ स्पीड. ठीक आहे, इट इज अ चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. इट इज चेंज इन वेलॉसिटी, change in velocity upon time. Acceleration is the final velocity. Acceleration is a vector quantity because it is a change in velocity. Final velocity minus initial velocity upon time. Whenever any object which is accelerated, it means there is a change in the direction of change in the velocity, because velocity has both magnitude as well as direction. इथे हा भाग लक्षात ठेवायचा. हा भाग महत्वाचा, आत्ता सुरू झालाय महत्वाचा भाग. ठीक आहे, तो असा की एखाद्या वस्तूमध्ये ऍक्सलरेशन आहे, ऍक्सलरेट होते असं कधी म्हणता येतं? जर वेलॉसिटीची मॅग्निट्यूड जरी चेंज झाली तरी ऍक्सलरेशन आहे. वेलॉसिटीची डायरेक्शन जरी चेंज झाली तरी त्या वस्तूला इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन किंवा इट इज ऍक्सलरेटेड असं म्हणू शकतो आपण. आता ऍक्सलरेशन 0 आहे असं कधी म्हणता येतं? ऍक्सलरेशन 0 आहे असं कधी म्हणता येतं? तर लक्षात ठेवा, महत्वाचा भाग आहे. when there is no any change in the direction of velocity and magnitude of velocity, then the acceleration is 0. For example, a vehicle is moving in a straight line with constant velocity, with a constant speed. म्हणा स्ट्रेट लाईन म्हणजे डायरेक्शन सेम राहते आणि स्पीड म्हणजे त्याची किंमत कॉन्स्टंट राहते. याचा अर्थ काय? एक हायवे आहे आणि तो सरळ आहे, कुठेही त्याचा वळण नाही असा हायवे, आणि त्या हायवेवरनं एक कार चालली की ज्या कारचा स्पीड कॉन्स्टंट आहे 100 किलोमीटर पर आवर, सरळ चालली 100 किलोमीटर पर आवर. ऍक्सलरेशन काय? 0.
Why it is 0? Because there is no any change in the magnitude. 100 km/h. There is no any change. गाडी वळत नाही, सरळ चालली आहे. There is no any change in the direction of velocity. Then and then only acceleration is 0. Okay. Acceleration 0 होण्याकरता velocityची किंमत आणि velocityची डायरेक्शन या दोन्ही गोष्टी कशा पाहिजेत? कॉन्स्टंट पाहिजे, तेव्हा acceleration 0. If one of them changes magnitude or direction, then it is accelerated motion. Then it is said to be a accelerated motion. जैसे कि example बोलतो आपण. For example, circular motion. In a circular motion, the speed is constant. Speed is constant. But direction of velocity, झाले ना तुम्हाला हे? Direction of velocity goes on changing. Even though the speed is constant, direction of velocity goes on changing. It is a tangential direction. If the object revolving this circle, if it is a escape from this point, then it moves in the tangential direction. It means direction of tangential velocities or linear velocity is tangential. It means direction of linear velocity goes on changing. There is a magnitude is constant, but direction goes on changing. So the acceleration is not 0 in this motion. So it is an accelerated motion. Okay. आता न्यूटनचं सेकंड लॉ काय आहे? न्यूटन सेकंड लॉ स्टेट the rate of change of momentum is directly proportional to the impressed force and takes place in the direction of force. And finally we get from the second law we get the formula for the force, that is the force is equal to mass into acceleration. Acceleration झालं की force समजला पाहिजे. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये acceleration तयार होत आहे, कशामुळे तयार होत आहे? मग फोर्स ऍक्ट होते म्हणून तर तयार होते. म्हणजे हा फोर्स कुठला फोर्स असेल तर हा असेल रिझल्टंट फोर्स. याला म्हणतो आपण रिझल्टंट फोर्स. इफ देयर इज अ रिझल्टंट फोर्स ऍक्ट ऑन द ऑब्जेक्ट, देन इट इज ऍक्सेलरेटेड. आज आपल्याला जो भाग पाहायचा होता तो कायनेमॅटिकल इक्वेशन्स पाहायचे होते. फक्त कायनेमॅटिकल इक्वेशन फॉर लिनियर मोशन. कायनेमॅटिकल इक्वेशन कुठले कुठले आहेत? तर 3 आहेत. The first one is the final velocity is equal to initial velocity plus acceleration into time. V is equal to u at. First kinematical equation. Second kinematical equation, S is equal to ut plus half at square. Half at square. And A is acceleration. It is a vector quantity. It is a displacement. And finally, v square is equal to u square plus 2 times as. 2 times as. Dot product. Okay. आता हे इक्वेशन आपल्याला फार 9वी मध्ये पण नाही. फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची हे इक्वेशन कुठे वापरता येतात, मी कुठे वापरू शकत नाही आपण. फर्स्ट इक्वेशन गिव्स द रिलेशन बिटवीन फायनल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी, एक्सेलरेशन, टाइम. डिस्प्लेसमेंट, इनिशियल वेलोसिटी, टाइम, acceleration, time. Final velocity, initial velocity, acceleration, displacement. These are the 3 equations. When we can use these 3 equations whenever there is an accelerated, linear accelerated motion. म्हणजे त्यामध्ये जर acceleration असेल, म्हणजे ती accelerated motion असेल, accelerated motion असेल तरच हे इक्वेशन वापरता येतात. जर त्याचं ऍक्सेलरेशन 0 असेल, म्हणजे एक वस्तू अशी कॉन्स्टंट स्पीडने एका दिशेमध्ये चालली, ऍक्सेलरेशन काय? 0. ऍक्सेलरेशन जर 0 असेल, सो वी कॅनॉट यूज दीज इक्वेशन फॉर द मोशन विच हॅज 0 ऍक्सेलरेशन. ठीक आहे, बिकॉज इथं 0 होऊन जाईल, हा 0 होऊन जाईल, हा 0 होऊन जाईल, वापरता येणार नाहीत आपल्याला. म्हणजे व्हेनेवर देर इज अ चेंज इन द वेलॉसिटी इन मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन, किंवा दोन्हीपैकी कुठलंही आहे, व्हेन देर इज अ चेंज इन द डायरेक्शन, चेंज इन द velocity, whether it is a change in the magnitude or direction, it is an accelerated motion. When there is acceleration, we can use these 3 kinematical equations for the only accelerated motion. की ज्याला काहीतरी acceleration आहे, acceleration जर 0 असेल तर त्याला हे इक्वेशन वापरता येत नाही. परत एकदा सांगतो, हे 3 इक्वेशन कुठले कुठले आहेत. V is equal to u plus at, S is equal to ut plus half at square,
अँड व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 टाइम्स AS. याच्यामध्ये व्ही फायनल वेलॉसिटी, यू इनिशियल वेलॉसिटी, ए ॲक्सलरेशन, टी टाइम ड्युरिंग विच देर इज अ चेंज है ना. इनिशियल टू फायनल हा चेंज होतो ना वेलॉसिटीमध्ये, किती वेळ लागतो, एवढा वेळ लागतो. तर अशामध्ये या ठिकाणी टी इज द टाइम आणि एस इज द डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर हे तिन्ही कायनेमॅटिकल इक्वेशन तुम्ही ज्यावेळेस वर्गात याल ना त्यावेळेस मी तुम्हाला ते विचारणार. आज काय जे शिकवले ना ते तुम्हाला पुढे गुगल मीटमध्ये विचारणार. ओके. काय काय शिकलो आपण आज, तर डिफरन्स बिटवीन द मास अँड वेट, त्यानंतर डिफरन्स बिटवीन द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, स्पीड अँड वेलॉसिटी, and finally we have seen that the 3 kinematical equation for the linear accelerated motion. Okay, आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.